महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर घडली एक अशी घटना जिथे कायद्याचेच रक्षकच बनले हल्ल्याची बळी. एका पोलीस कर्मचाऱ्याचे थेट अपहरण. होय, ऐकून धक्का बसेल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. आता आपण सविस्तर माहिती पाहूया. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे. हा आहे आपला महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा. येथेच हे उमरठी गाव. येथूनच आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला किडनॅप करण्यात आले आहे. आता हा आहे मध्य प्रदेश. तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला वेगळे करणारी ही अनेर नदी आहे. आणि याच मध्य प्रदेशमधील उमरठी गाव आणि याच उमरठी गावात आपल्या महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्याला नेण्यात आले आहे, किडनॅप करण्यात आलेला आहे. परंतु नेमकी ही घटना कशी घडली ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया. पोलीस कर्मचारी यांनी सांगितले की उमरठी गावात अवैधपणे हत्याराची विक्री होत असल्याची बातमी आम्हाला समजली. त्यामुळे अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी आम्ही उमरठी या ठिकाणी निघालो. तसेच अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी काही महिन्यापासूनच आम्ही मार्गावर होतो. तसेच मुख्य गुन्हेगाराला पकडण्यात आम्ही यशही मिळवले. पण तेथील काही जमावाने फायरिंग केली. आम्हीसुद्धा फायरिंग केली, परंतु एका मोठ्या जमावाने आम्हाला घेरले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला मोटरसायकलवर बसवून मध्य प्रदेशमधील उमरठी या गावामध्ये नेण्यात आले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला धमक्या टाकण्यात आल्या. आता आमच्या माणसाला सोडा तरच आम्ही तुला सोडू. तसेच याच पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी दिलेल्या धमक्याही सांगितल्या. परंतु माझा जीव गेला तरी चालेल, परंतु तुम्ही आरोपीला सोडायचं नाही असं त्यांनी सांगितले. माझ्या जीवाची पर्वा करू नका, माझा जीव गेला तरी चालेल, पण आरोपीला सोडू नका असे कर्मचाऱ्याने सांगितले. याचबरोबर एका पोलीस कर्मचाऱ्याला किडनॅप केले ही बातमी सर्वत्र पसरली. तसेच जळगाव पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत पसरली. यानंतर लगेच मध्य प्रदेश पोलिसांना ही माहिती कळवण्यात आली व लगेचच मध्य प्रदेश पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्याला सोडवण्यात आले. आता तुम्ही सांगा, अशा घटनेवर कसं नियंत्रण ठेवायला पाहिजे? तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे.